ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. अपकमिंग वीकमध्ये गोल्डची काय मुवमेंट होऊ शकते, गोल्ड बाय साईडला जाईल किंवा सेल साईडला जाईल, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर टेक्निकल पार्ट चालू करण्या अगोदर आपण फंडामेंटल न्यूज काय आहे ते जाणून घेऊ. ओके, तर जसं की तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, मंडेला फ्लॅश मॅन्युफॅक्चरिंग PMIचा डेटा आहे. त्यानंतर ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. ट्यूजडेला SP कंपोजिट CB कन्झ्युमर कॉन्फिडन्स, या पण इम्पॉर्टंट न्यूज आहेत बऱ्यापैकी. वेनसडेला क्रूड ऑइल इन्व्हेंटरीज होम सेल्स आहे. हे जे क्रूड ऑइलमध्ये वगैरे ट्रेड करतात त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट न्यूज आहे, कारण याचा गोल्डवरती इम्पॅक्ट नाही पडणार. थर्सडेला मेन न्यूज आहेत, फायनल GDP आहे, अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स आहेत. त्यानंतर फेड चेअर पोवेल स्पीक आहे. फायनल GDP आणि पोवेल स्पीचमध्ये कंप्लीट 50 मिनिटाचं गॅप आहे, त्यामुळं मार्केट वॉलेटाईल राहू शकतं. मार्केट खूप जास्त वॉलेटाईल राहायचे चान्स आहेत. तर त्यामुळे थोडं सेफली ट्रेड करा थर्सडेला स्पेशल. आणि फ्रायडेला कोर PC इंडेक्सचा डेटा आहे. ओके, तर हा आहे फंडामेंटल न्यूजचा डेटा जो आत्ता आपण ॲनालाइज केला, त्याच्या बेसिसवरती आपण ॲनालिसिस करू. तर त्या अगोदर आपण जे लास्ट वीकमध्ये तुम्हाला लेवल्स वगैरे ड्रॉ केल्या होत्या आपण लास्ट वीकमध्ये, ॲक्युरेटली नियर अबाउट 70 to 80% ॲक्युरेसीच्या हिशोबाने मार्केटने त्याला रिस्पेक्ट केला आहे. ओके, तर जसं की तुम्ही पाहू शकता, मार्केट 2600च्या रेंजला गेलं पण नव्हतं. मार्केट 2590चा हाय होता, 2589चा. तिथं आपण हा एक सप्लाय झोन ड्रॉ केला होता आणि ट्रेंडलाईन ड्रॉ करून त्या ट्रेंडलाईनच्या बेसिसवर आपण वर एक सप्लाय झोन ड्रॉ केला होता 2600च्या आसपास, आणि एक्सप्लेन केलं होतं ती एक सायकोलॉजिकल लेवल आहे. आणि जेव्हा न्यूज आली मार्केटला, तर मार्केटने डायरेक्ट जो आपला झोन होता 63 to 65चा, त्याच्यापेक्षा फक्त एक नियर अबाउट तिथूनच मार्केटने बाय साईडची मुवमेंट दिली डायरेक्ट 2600पर्यंत. आणि 2600पासून मार्केट रिव्हर्स आलं आणि आपल्या खालचा झोन जो की होता 45चा आणि त्याच्यावरती एक सपोर्ट लाईन होती 50ची, मार्केटने तिथून बाय साईड रॅली अगेन कंटिन्यू केली. तर तुम्ही बघू शकता आपले लेवल्स किती ॲक्युरेट आहेत. तर अशाच लेवल वगैरे आपण व्हिडिओमध्ये ड्रॉ करूत आणि ॲनालिसिस करूत गोल्डचं. सो मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल. हे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ओके, तर आपण जाऊया वीकली टाईम फ्रेमवरती बघूया. तर वीकली टाईम फ्रेमवरती काहीच नाही आहे सध्याला रिसेंटमध्ये तरी, कारण गोल्ड कम्प्लिटली बाय साईड मुवमेंट बनवत आहे. आय होप सो गोल्डला सेलिंग एवढ्या लवकर येणार नाही. जर सेलिंग आली गोल्डला तर 2530ची लेवल एक मेजर रोल प्ले करेल, आणि जर ती ब्रेक झाली तर मग 2511ची लेवल एक मेजर रोल प्ले करणार गोल्डच्या सेलिंग टाईममध्ये. आणि ना आपण वन डेवरती शिफ्ट होऊया. वन डेला मार्केट कंप्लीट बुलिश साईड रॅली दाखवत आहे. हे ट्रेंडलाईन आपण एक्सपांड करूया 1 आवर किंवा 4 आवरमध्ये. तर वन डेमध्ये पण तुम्ही पाहू शकता, तर आपण ह्या जे लेवल्स ड्रॉ केल्या होत्या आणि जी वरची 2600ची लेवल ड्रॉ केली होती, एक्झॅक्ट मार्केटने त्या लेवल्सला रिस्पेक्ट केला आहे आणि अगेन 2550पासून बायची मुवमेंट कंटिन्यू केली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, हा आपण ॲरो ड्रॉ केला होता आणि याची सपोर्ट पण घेतला आहे मार्केटने याचा आणि टार्गेट पण हिट केला आहे. ओके, तर ही मुवमेंट झालेली आहे, त्यामुळे आपण डिलीट करू. ओके, तर नाव मेजर म्हणजे मार्केट नेमकं कोणत्या साईडला मूव करणार, तर मेजरली मार्केट बाईंग साईडलाच मूव करणार आहे. मार्केटचा आपण हाय मार्क करू लास्ट वीकचा, जो की आहे 2625.80चा. ओके, 25.80चा हाय आहे. आपण लास्ट वीकचा हाय पण लास्ट डे म्हणजे फ्रायडेचा हाय मार्क केला आहे, तो वीकली हाय पण म्हणू शकतो आपण त्याला. तर वन डेला जे 2 लेवल्स आहेत मेजर, ते आहे 2600, 2550, 2580 आणि 2570.
ओके, तर 2600, 2580 आणि 2570 या 3 मेजर लेवल्स आहे सध्याला वन डेला. आणि जर 2570पेक्षा मार्केट खाली आलं तर 2550ची लेवल आहे डायरेक्ट मार्केटसाठी. ओके, तर नाव आपण 4 आवरवरती जाऊया. 4 आवरवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मार्केटला वन डे सारखे सेम लेवल आहेत, कारण मार्केटने काही मुवमेंट दिली नाही. जर मार्केट 2540ची लेवल ब्रेक करेल, 2544पासून 2542 ती जर लेवल ब्रेक केली तर मग मेजर जो सपोर्ट झोन आहे 2532पासून 2525पर्यंतचा, जो की वन डेला पण एक मेजर रोल इम्पॅक्ट झोन आहे. तर तो इम्पॉर्टंट झोन आहे वन डेसाठी पण, तो मेजर रोल प्ले करेल सेलिंग साईडला गोल्डच्या. 4 आवरमध्ये पण तोच एक मेजर सपोर्ट आहे, कारण मार्केटने हा झोन ब्रेक करण्याच्या आधी म्हणजे जो 2532चा झोन आहे तो झोन ब्रेक करायला कंप्लीट 6 ते 7 वेळा त्याला रिटेस्ट केलं आहे. त्यामुळं तो एक खूप मेजर आणि इम्पॉर्टंट झोन आहे. आणि बाकी जर वरून बाय साईडचे मुवमेंट गोल्ड कंटिन्यू करेल, कारण इथं कुठं सेलिंग साईड काही दिलं नाही. ही कॅन्डल जर ह्या कॅन्डलच्या खाली जर एक रेड कॅन्डल क्लोज झाली असती तर आपण सेल साईड थोडी मुवमेंट एक्सपेक्ट केली असती, बट तसं काही झालेलं नाही. त्यामुळे कंटिन्यू बाय साईड मुवमेंट एक्सपेक्टेड आहे. ओके, तर 1 आवरच्या चार्टवरती आपण आलेलो आहोत आणि 1 आवरच्या चार्टवरती 2592चा एक सपोर्ट झोन दिसत आहे गोल्डचा. ओके, 2591-92चं लेवल आहे आणि त्यानंतर वर पण एक सपोर्ट झोन आहे, तो पण ड्रॉ करू. ओके, 2506ची एक लेवल आहे आणि जो आपण हाय मार्क केला 2626चा, ओके, तो एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल गोल्डसाठी नेक्स्ट वीक. आय होप की गोल्ड हा जो 2626चा झोन आहे त्याला ब्रेक करून बाईंग साईड मुवमेंट कंटिन्यू करेल. आणि हा जो 2618चा झोन आहे तो मार्केटसाठी सपोर्टचा रोल प्ले करेल. ओके, आणि मंडेला मार्केट साईडवेज राहील असं एक्सपेक्टेड आहे. बघूया आपण काय होतं नेक्स्ट वीकला. त्यानंतर एकदा 15 मिनिट्सवरती येऊया, बघूयात. ओके, तर इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून पाहूयात आपण. सो ही एक ट्रेंड लाईन बसत आहे 15 मिनिटमध्ये, याला येलो कलर देतो. ओके, ही एक ट्रेंड लाईन बसत आहे 15 मिनिटमध्ये. जर या ट्रेंड लाईनला खालून ब्रेकआउट बसला म्हणजे 2618चा जर झोन ट्रेंड लाईनने ब्रेक केला तर मार्केटचा फर्स्ट स्टॉप राहील 2610ची लेवल. ओके, 2610 ही लेवल जी आहे म्हणजे 2611 ते 2610 ही 1 पॉईंटची लेवल मार्केटचा पहिला सपोर्ट राहील आणि त्यानंतर 2606ची लेवल राहील आणि ती ब्रेक केल्यानंतर डायरेक्ट 2600ची लेवल राहील सपोर्ट म्हणून. हा एक चार्ट पॅटर्न आहे, याला पेनंट पॅटर्न म्हणतात वाटते, पेनंट ऑर असेंडिंग ट्रायंगल काहीतरी असंच नाव आहे पॅटर्नचं. ओके, आणि जर बाय साईड जर ह्याने ब्रेकआउट दिलं मग पहिलं टार्गेट राहील 2626 आणि त्यानंतर मूव ऑन टार्गेट आहेत, ओपन टार्गेट आहेत गोल्डसाठी. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्याला सध्याला डिमांड सप्लाय झोन, सपोर्ट झोन सापडलेले आहेत. काही जर मला वाटलं की बाबा मेजर इथं इम्पॅक्ट पडू शकतो या झोनचा मार्केटवरती किंवा इथून एखादी मेजर मुवमेंट एक्सपेक्टेड आहे तर मी कम्युनिटीला टाकत जाईल. सो मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.